नंतर फ्लेक्सवर जाऊन येईल. आम्ही आणत होत नाही मग आणत अशा ठिकाणी गेलो तर तिथं 10 किलोमीटर. काय वाटतं त्या ठिकाणी पाहतोय पहिल्याच वाढदिवसाचा आहे की आपण विश्वराजचं औक्षण त्या ठिकाणी करायचं आहे आणि औक्षण झाल्यानंतर मग सर्व असणारे प्राध्यापक प्राध्यापिका त्याचप्रमाणे सर्व वाढदिवसाचा समारंभ जो आहे तो संपन्न होणार आहे. त्यानंतर आपल्या सर्वांसाठी आहे सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. सन्माननीय देशमुख सर त्याचप्रमाणे सन्माननीय केदार सर सर्व असणारे महाविद्यालयीन विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित प्रथम वाढदिवस सोहळा आपण मान खाली स्माइल सहर्ष हार्दिक तुम्ही दोघं समोर पुन्हा एकदा स्माइल म्हणून वाढदिवसाच्या केलं जातं. अत्यंत चांगल्या पद्धतीने डेकोरेशन करणारे सर्व आयोजक सर्व संयोजक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर प्राध्यापक उदार सर सर्व सहकारी मित्र सर्व कविवर्य मित्र सर्वांचं स्वागत. विशू इकडे बघ. ठीक आहे काय करायचं स्माइल डाव विशू लावायचं. विशू समोर तुम्ही दोघं समोर पाहत राहा फक्त. विशू समोर मॅडम समोर पहा मॅडम समोर पहा स्माइल. सर तुम्ही समोर पहा हात लावा थोडासा. तुम्ही दोघं समोर पहा फक्त समोर पहा मॅडम. नाही इकडे बघ विशू समोर पहा स्माइल पाहिलं त्याने परफेक्ट. ओके थँक घ्या कापू व्हिडिओ घे ना. स्माइल ओके डन. समोर पाहिला समोर इकडे बाळा इकडे इथे बस मॅडम तुम्ही पास स्माइल. धन्यवाद सर. खर तर आज विश्वराजचा पहिला वाढदिवस आणि हा एक त्या निमित्ताने आगळा वेगळा कार्यक्रम आपल्या समोर सादर होत आहे. खर तर लढण्याचे या जन्मात तुला मी नाही विसरणार या जन्मात. तर हरीश शेळके यांनी आपला ठसा उमटवलेला आहे त्याचप्रमाणे तो कच्च वाटू लागलं. आपण पाहिलेल्या आपल्या पक्क्या घराचं स्वप्न मला कच्च वाटू लागलं. एकदा ती माझी प्रियसी माझ्या कानात लाड म्हणाली विशू अरे गावाकडच्या पडीक पाहिलेला आहे गळा असतो कलामावानी साऱ्या लोकांनी गावी माडीत राहा गाडीत फिरा माडीत राहा. भल्यासाठी तिष्ठली माझ्या दुःखही आनंदाने झेलले भल्यासाठी तिष्ठली माझ्या दुःखही आनंदाने झेलले. दुःख दारिद्र्याचे शिवधनुष्य मोठ्या किमतीने पेलले. पंखात दिलेस बळ घ्यावया गगन भरारी पंखात गेल्या येणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्या.
विशू सर थोडी मान खाली घ्या. या बाजूला सर या सर या बाजूला या बाजूला सर या बाजूला छान दादा आहे तुझा एवढा आणि विशू सर हात मोकळे सोडा. स्माइल. आणि बाकीच्या गोष्टी बोलण्यापेक्षा डायरेक्ट सुरुवात करूयात. मायलेकरांच्या कविता सादर करत असताना खरंच आईविषयी, मुलांविषयी या कविता या ठिकाणी सादर कराव्यात अशी एक संकल्पना पुढे आली. प्राध्यापक प्रवीण जाधव सर असतील, सुमित गुंदवंत सर असतील, यांच्या संकल्पनेतून आदरणीय उदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा काही छान कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी या ठिकाणी माझी पहिली रचना या ठिकाणी सादर करतो. तुझ्या मायेचा पदर, तुझ्या मायेचा पदर घेता रोज सुखावलो, तुझ्या मायेचा पदर घेता रोज सुखावलो, तुझ्या पंखांच्या उभेत नाही कधी दुखावलो. माझे जीवन घडण्या, माझे जीवन घडण्या दिन रात झिजलीस, माझे जीवन घडण्या दिन रात झिजलीस. तमा कुठे पावसाची, तमा कुठे पावसाची पावसात भिजलीस. असं भनंग आयुष्य, असं भनंग आयुष्य कुठे याचना नाही. थेंब रक्ताचा आटता सल दुःखाची नाही. किती राबते राबते पोटी चिमटा घेऊन, किती राबते राबते पोटी चिमटा घेऊन. तुझ्या स्वप्नांची आहुती मज राहून राहून. सुख संसारी नांदावे, सुख संसारी नांदावे सदा चमक डोळ्यांत. तुझ्या कष्टाच्या मोलाचे मध मनाच्या पोळ्यात. आणि हे सगळं कष्टमय जीवन जगत असताना शेवटी जो मुलगा आहे त्याच्याकडून तो सगळं बघत असतो आणि तो त्या शेवटच्या 4 ओळीमध्ये आईसाठी म्हणतोय, नको राहू कष्टी आता, नको राहू कष्टी आता. उंच घेईल भरारी पांग फेडण्यास सदा. लेक चालाय करारी, लेक चालाय करारी. धन्यवाद. आईचं हृदय आणि अंतःकरण कसं असतं आणि मुलाच्या विषयी आणि बाकीच्या गोष्टी बोलण्यापेक्षा डायरेक्ट सुरुवात करूयात. मायलेकरांच्या कविता सादर करत असताना खरंच आईविषयी, मुलांविषयी या कविता या ठिकाणी सादर कराव्यात अशी एक संकल्पना पुढे आली. प्राध्यापक प्रवीण जाधव सर असतील, सुमित गुंदवंत सर असतील, यांच्या संकल्पनेतून आदरणीय उदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा काही छान कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी या ठिकाणी माझी पहिली रचना या ठिकाणी सादर करतो. तुझ्या मायेचा पदर, तुझ्या मायेचा पदर घेता रोज सुखावलो,
तुझ्या मायेचा पदर घेता रोज सुखावलो, तुझ्या पंखांच्या उभेत नाही कधी दुखावलो. माझे जीवन घडण्या, माझे जीवन घडण्या दिन रात झिजलीस, माझे जीवन घडण्या दिन रात झिजलीस. तमा कुठे पावसाची, तमा कुठे पावसाची पावसात भिजलीस. असं बनंग आयुष्य, असं बनंग आयुष्य कुठे याचना नाही. थेंब रक्ताचा आटता सल दुःखाची नाही. किती राबते राबते पोटी चिमटा घेऊन, किती राबते राबते पोटी चिमटा घेऊन. तुझ्या स्वप्नांची आहुती मज राहून राहून. सुख संसारी नांदावे, सुख संसारी नांदावे सदा चमक डोळ्यांत. तुझ्या कष्टाच्या मोलाचे मध मनाच्या पोळ्यात. आणि हे सगळं कष्टमय जीवन जगत असताना शेवटी जो मुलगा आहे त्याच्याकडून तो सगळं बघत असतो आणि तो त्या शेवटच्या 4 ओळीमध्ये आईसाठी म्हणतोय, नको राहू कष्टी आता, नको राहू कष्टी आता. उंच घेईल भरारी पांग फेडण्यास सदा. लेक चालाय करारी, लेक चालाय करारी. धन्यवाद. केक कापू आणि त्यानंतर मग उर्वरित पुढील कार्यक्रम आपण घेणार आहोत. एक एक कविता त्या ठिकाणी सादर होईल. कदर तयांना दिला पदर, शिकवण तुझी ग कोरली काळजावर. या जन्मा काय लावायचं ते लावा, काय लावायचं ते लावा. आई बाबांना जीव मात्र भरपूर लावा, आई बाबांना जीव मात्र भरपूर लावा. माडीत राहा गाडीत फिरा, माडीत राहा गाडीत फिरा. जमलंच कधी तर थोडं बैलगाडीतही फिरा. माडीत राहा गाडीत फिरा, जमलंच कधी तर थोडं बैलगाडीतही फिरा. कुठं फिरायचं तिथं फिरा, कुठं फिरायचं तिथं फिरा. आई बाबांचा उद्धार मात्र भरपूर करा, आई बाबांचा उद्धार मात्र भरपूर करा. जीन्स घाला टॉप घाला, जीन्स घाला टॉप घाला. जमलंच कधी तर एखादी नववारी घाला. जीन्स घाला टॉप घाला, जमलंच कधी तर एखादी नववारी घाला. काय घालायचं ते घाला. आई बाबांना जीव मात्र पोटभर घाला, आई बाबांना जीव मात्र पोटभर घाला. डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा. जमलंच कधी तर एखादा शेतकरी व्हा. महाराज हल्ली झालंय काय, प्रत्येक डॉक्टरला वाटतं आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियरला वाटतं आपला मुलगा इंजिनियर झाला पाहिजे. पण ज्या दिवशी इथला शेतकरी म्हणाल ना की माझा मुलगा शेतकरी झाला पाहिजे, त्या दिवशी या महाराष्ट्रात बळीराजाचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, जमलंच कधी तर एखादा शेतकरी व्हा, कारण कधीतरी सावरणार व्हा. आणि शेवट कितीही मोठे झाले तरी संस्कार मात्र आहे बाबांचे विसरू नका. कितीही मोठे झाले तरी संस्कार मात्र आहे बाबांचे विसरू नका. आणि झाले जरी म्हातारे वृद्धाश्रम त्यांना जाऊ नका, झाले जरी म्हातारे वृद्धाश्रम त्यांना जाऊ नका. धन्यवाद.